पुण्यातल्या चाकणमधल्या कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ आज एकाच मंचावरती आले। यावेळी शरद पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवरती काहीतरी मजकूर लिहिला आणि कार्यक्रम पत्रिका शेजारीच बसलेल्या छगन भुजबळांकडे सरकवली। शरद पवारांनी जे लिहिलं ते छगन भुजबळांनी वाचलं सुद्धा। दरम्यान शरद पवारांनी छगन भुजबळांना नेमका संदेश काय दिलाय याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते। छगन भुजबळांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे। अशातच पवार आणि भुजबळ पहिल्यांदा जाहीररित्या एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळालेत। तर महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळालं नसल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांनी आज शरद पवारांसोबत एकाच गाडीतनं सुद्धा प्रवास केला। पुण्यामधल्या चाकण बाजार समितीत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय। या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी एकत्र प्रवास केला। त्यानिमित्तानं दोनही नेते एकाच मंचावरही पाहायला मिळाले। मंत्रीपद मिळालं नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरती उघडपणे नाराजीही व्यक्त केली। त्यामुळे आता राष्ट्रवादीतले हे दोन जुने जाणते नेते एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आलंय।